केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीमध्ये संभाजीराजे छत्रपती आक्रमक। कामात गैरप्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार, संभाजीराजेंचा मुश्रीफांना इशारा। आमदार रवी राणांची लाडक्या बहिणींना धमकी, आशीर्वाद दिला नाही तर खात्यामधले पैसे काढून घेऊ असा इशारा। पाच दिवसांमध्ये भाजप आणि महायुती प्रचाराचं रान उठवणार। 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान अमित शहा महाराष्ट्रात, तर 16 ऑगस्टला जेपी नड्डा साताऱ्यात। मायमाऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही। धुळ्यामध्ये बोलताना अजित पवारांची भावनिक साथ। धुळे दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद। लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार। मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला। जरांगे आणि ओबीसी नेत्यांना सुद्धा बैठकीसाठी बोलवण्याची सूचना। मातोश्री बाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची। फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप, सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावरून सुरू असल्याचाही दावा। महाराष्ट्राचं राजकारण आधी प्रगल्भ होतं, आता मात्र तसं दिसत नाही। पुण्यामधल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या समोर विनोद तावडे यांचं वक्तव्य। अजित पवारांनी दिलेल्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई नाशिक महामार्गाची परिस्थिती जैसे थे। अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का, याकडे लक्ष। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा। 21 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे आदेश। दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस जारी। बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानामधून उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये असलेले 2 संशयित ताब्यात। पुणे विमानतळावरून कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।